साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मोकाट जनावरांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक। सोलापूर शहरातील मोकाट जनावरांमुळे रोज अपघात होत असून अनेक नागरिक जखमी होत आहेत। तसेच विविध मड्यांमध्ये त्यांचा मुक्त संचार असतो, त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा भाजीपालाही मोकाट जनावरे खातात व त्यांचे नुकसान होते। महापालिकेच्या गुरे पकडणाऱ्या यंत्रणेचे व जनावर मालकांचे साटेलोटे असल्यामुळे नागरिकांना व भाजी विक्रेत्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शहर शिवसेनेने महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे। जर सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीने झाला नाही तर संबंधित विभागात शिवसेना शेण आणून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। याबाबत महानगरपालिका उपायुक्त घोलप यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या असून यावर अंमल न झाल्यास झालेल्या प्रकारास महापालिका जबाबदार असेल असा इशारा महेश धाराशिवकर यांनी दिला आहे। या प्रसंगी शहर उपप्रमुख संदीप बेळमकर, रमेश पुकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात कारवाई केली, सुवर्ण लोकांचे तिथे व्यापाऱ्यांचे बोर्ड देखील काढले, मात्र आता कुठं कारवाई होताना दिसत नाही, काय कारण? महत्त्वाचं म्हणजे आता महेश धाराशिवकर सराफ बाजाराचे व्यापारी आहेत, त्यांच्यामुळं आम्हाला माहिती कळाली। त्यावेळेस आम्ही गेलो तिथं, प्रत्यक्षात अनेक वर्षापासून टॅक्स भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे बोर्ड काढण्यात आले, जे अतिक्रमण नव्हतं, की ज्या दुकानदाराचे कट्टे आत होते, पायऱ्या आत होते आणि त्यांचा नामफलक सुद्धा नियमाच्या आत असताना सुद्धा या लोकांनी जाऊन फार्स केला, फार्स करून गवगाव केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। तिथल्या दुकानदाराने त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये केस घातलेली आहे, परंतु आता कारवाई बंद झाली। तुम्ही म्हणल्याप्रमाणे ठराविक ठिकाणी करायचं, प्रसिद्धी मिळवायचं आणि कारवाई बंद करून द्यायची, ते परत त्यांचे महिन्याला आपल्याला पैसे वसूल करायचे आणि जिथं अतिक्रमण मूळ आहे तिथं जायचंच नाही। त्यामुळे या महापालिका अधिकारी तुमचं स्मार्ट सिटीचे टेंडर असू द्या किंवा अतिक्रमणचा असू द्या, सगळीकडे अधिकारी भ्रष्टाचाराने हात बरबटलेले आहेत। इकडे कोणाचे लक्ष नाही, आयुक्त दुपारशिवाय येत नाहीत, त्यामुळे आयुक्ताचा शहरातील लोकांचा संपर्क होत नाही। त्यामुळे आयुक्तांनी वेळेवर इथं 11 वाजता येऊन बसावं आणि लोकांचं म्हणणं ऐकावं आणि सोलापूर शहरामध्ये फेरफटका मारून सोलापूरची परिस्थिती हाताळून घ्यावी। हे सराफ बाजारात ब्रिटिशकालीन इमारत, सोलापूर महापालिकेच्या हद्दीत सगळीकडे मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे। असं म्हणायला खेद वाटतो की सोलापूर म्हणजे एक गोशाळा झाली की काय असं वाटायला लागलंय, परंतु या सगळ्याचा असं व्हायला लागला प्रॉब्लेम की लोकांना येता जाता त्या जनावरांनी धडक दिल्यामुळे अपघात व्हायला लागलेत, काही लोकांचे हातपाय मोडलेत, काही लोक जखमी झालेत। त्याबरोबरच मार्केटमध्ये ज्या महिला भाजी विकायला बसतात त्यांची भाजी देखील ती जनावरं खातात व त्यांचं नुकसान होतं। आणि या सर्व प्रकाराकडे महापालिका डोळे झाकून बसलेली असल्या कारणानं आज शिवसेनेनं या ठिकाणी आयुक्त मच्छिंद्र घोलप यांना निवेदन दिलेलं आहे की या मोकाट जनावरांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही संबंधित विभागामध्ये शेण आणून टाकल्याशिवाय राहणार नाही। व ह्या सर्व मागचं गणित जे आहे ते आर्थिक असल्यानं ते लोक जवळपास रोज 10 ते 15 हजार घेऊन त्या लोकांची पकडलेली जनावरं गुपचूप कुठेतरी जिथं निर्जन जागा असते त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो। परंतु शिवसेना या प्रकरणावर आवाज उठवल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही।